नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त एक नंबर भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानविन न होई जगी सन्मान. गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानविन न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. चला वंदू गुरुराया. व्यासपीठावरील आदरणीय अतिथी, पूजनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरु हा केवळ 2 अक्षरी शब्द नाही, तर तो ज्ञानाचा अथांग सागर आहे. आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाकडे नेणारी माऊली म्हणजेच गुरु. म्हणूनच म्हटले जाते की गुरुशिवाय जीवनाला कोणताही आकार लाभू शकत नाही. ते आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून आपल्याला एक उत्तम माणूस बनवतात. आपल्या आयुष्यातील सर्वात पहिले गुरु हे आपले आई-वडील असतात. आई आपल्याला बोलायला आणि चालायला शिकवते, तर वडील आपल्याला जगात जगायला आणि लढायला शिकवतात. त्यांच्याकडूनच संस्कारांचे बाळकडू घेतल्यानंतर आपण जेव्हा शाळेत येतो, तेव्हा शिक्षक आपल्यावर ज्ञानाचे संस्कार करतात. शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर चांगले आणि वाईट यातील फरक समजून घेण्याची दृष्टी देतात. आपले ध्येय गाठायचे योग्य मार्गदर्शन ते आपल्याला पावलोपावली करत असतात. मातीचा एक गोळा जसा कुंभाराच्या हातात पडून त्याचे सुंदर मडके बनते, तसेच आपणही गुरूंच्या हाताखाली घडत असतो. कधी प्रेमाने समजून, तर कधी मायेने रागवून ते आपल्याला योग्य मार्गावर आणतात. गुरूंचे आपल्यावर असलेले उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. आजच्या या मंगलदिनी आपण सर्वांनी एक संकल्प करू की आपल्या गुरूंचा नेहमी आदर करू आणि त्यांनी दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालून देशाचे आदर्श नागरिक बनू. शेवटी एवढेच म्हणेन की ज्यांनी मला घडवले, सन्मार्ग दाखवला, त्या सर्व गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.